कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात आल्याचं चित्र आहे। मात्र कोरोनाच्या महामारीत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पालेभाज्या खाण्याचं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे। हीच गोष्ट लक्षात घेऊन वाशिम जिल्ह्यातील काजडांबा येथील उत्तम उगले या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या 2.5 एकर शेतापैकी अर्ध्या एकरात पालेभाज्याची लागवड केली आहे। त्यांना यापासून चांगलं उत्पन्न मिळत असून इतर पिकापेक्षा फायद्याचं ठरत आहे। काजडांबा येथील उत्तम उगले यांची 385 गट नंबरमध्ये 2.5 एकर शेती आहे। त्यांनी रब्बी हंगामात वांगी, टमाटरची लागवड केली होती। मात्र कोरोनामुळे मागणी नसल्याने ते अडचणीत आले होते। त्यामुळे त्यांनी उन्हाळ्यात अर्ध्या एकरात वेगवेगळ्या पालेभाज्यांची लागवड केली आहे। त्यामुळे त्यांना इतर पिकापेक्षा कोरोनाच्या संकटात फायदा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं। काजडांबा येथील शेतकरी असून माझी गट नंबर 385 मध्ये 2.5 एकर जमीन आहे। त्या जमिनीत 1 एकरात मी आता सध्या भाजीपाल्याचे पीक घेतलेले आहे। लॉकडाऊनच्या मुळे या कोरोनामुळे ठोक मार्केट मिळत नाही म्हणून आम्ही चिल्लर विक्रीसाठी बाकीपुढे भाजीपाला घेतलेला आहे। अर्ध्या एकरात आतापर्यंत भाजीपाला आम्ही विकला, त्यात 30-40 हजार रुपये उत्पन्न झालेलं आहे। राहिलेला अर्ध्या एकरात मागं पुढे आम्ही टप्प्याटप्प्याने टाकला, तर त्याच्यात बी समजा 70-80 हजार रुपयाची अपेक्षा आहे आम्हाला की एवढ्या रुपयाचा भाजीपाला होईल। त्याच्यानंतर अजून म्हणजे मागं पुढे असं भाजीपाला टाकत चालायचा 8-8च्या फरकानं, म्हणजे जेणेकरून की चिल्लर विकता येते। आता मार्केटला न्यायचं काम नाही, हराशीत म्हणजे जे दलाल लोक असतात त्याचं दलाली द्यायचं काम नाही, स्वतंत्र आम्ही विकतो। जसा परिस्थिती पाहून आम्ही त्याचा भाव ठेवतो। संदीप भातुळकर, विदर्भ न्यूज, वाशिम।